नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या ठळक बातम्या. बेभरवशाच्या शेती व्यवसायामुळे शेतकऱ्यांची जोडधंद्याला पसंती, रसवंतीने दिला आधार. हार्वेस्टरवर गहू काढणीला पसंती, वातावरण बदलामुळे होतोय परिणाम. नवी जुनी शेंबळी परिसरात कांदा पिकाला टँकरने पाणी, शेतकरी झाला हातबल. उन्हाळ कांद्याच्या दरात 6 दिवसात 400 रुपयांची घसरण, आवक घटून सुद्धा होत आहे घसरण. नगरसूलच्या वाड्या वस्त्यांवरील पाणी प्रश्न गंभीर, टँकरने 15 दिवसांतून पाणी पुरवठा सुरू. मराठा संघटनाकडून 500 उमेदवारांची नाव नोंदणी, मनोज जरांगे नगर दौऱ्यावर. ज्वारीला 2,500 ते 4,000 भाव, मात्र खर्चही निघेना, उत्पादक शेतकरी हवालदिल. वाढीव दरवाजामुळे ओव्हरफ्लोचे पाणी बंद होण्याची भीती, कालव्यांना घरघर. उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात, जलवाहिनीला टेंभुर्णीत अडथळे. आशीर्वाद यांच्याकडून फोनाफोनी 4 दिवस आधीच खिळीत दाखल झालं पाणी. उजनीत डिस्कळ पूल परिसरात बुडीत बंधारा बांधण्याची मागणी. आनंदाच्या शिद्यावर आचारसंहितेचे विर्जन, बॅग साडी वितरणाला मनाई. अकोटात 5 कोटींचा मालमत्ता कर थकला, 15 दुकाने केली सील. वन्य प्राण्यांनी ज्वारी पीक केले फस्त, दहिगाव हांडे परिसरातील चित्र. पारंपरिक पिकाला पर्याय, चियाची लागवड, तेल्हारा तालुक्यात यशस्वी झाला प्रयोग. अकोला येथील गोदामातून धान्य उचल विस्कळीत, वादने भरून मिळत नसल्याची तक्रार. मेहकर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली, विहिरींचे अधिग्रहण सुरू. आवक वाढली, लाल मिरचीच्या दरात झाली घसरण. हळदीच्या दराने गाठला उच्चांक, 200 रुपये किलो झाली हळद. लिंबाने खाल्ला भाव, प्रति कॅरेट मागे 2,000 रुपयापर्यंतची भाववाढ. चोपडा बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक, प्रति क्विंटल 8 ते 11,000 रुपयांचा मिळतोय दर. डोळ्यानं दिसत नाही पण भूगर्भात वाढते पाणी, जागतिक जल दिन.